बादशाह राजांचा साजरा करून घ्या ओ महाराजा, ओय महाराजा वाले की गणपती बाप्पा। ट्रॉली ओढत चाललाय भक्त, गणपतीचे भक्त जे नाहीत सगळे। गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्षित स्वागत करत आहे। कर्मांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्षित स्वागत करत आहे। आयुष्यातील म्हणजे आमचा जो आनंदाचा क्षण वर्षभरातून येतो तो म्हणजे गणेशोत्सव। आणि गेले 33 वर्ष 32 वर्ष आम्ही इथे गणेशोत्सव साजरा केला। जो आनंद आम्हाला आयुष्यात मिळतो तो म्हणजे सगळ्यात मोठ्या उत्सवातून मिळतो, गणेशोत्सवातून। 365 दिवस हृदयात आणि 10 दिवस मंडपात राहणाऱ्या बाप्पाची आम्ही वाट बघतोय। तो क्षण आज येऊन ठेपलेला आहे। आज आमच्या कदमवाडीच्या महाराजाचं आगमन आहे आणि या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज तो क्षण इथे आलेला आहे आणि सर्व आमचे कार्यकर्ते आनंदित झालेले आहेत। संकल्प मित्रमंडळाचा गणेशोत्सव 2024 हा धूमधडाक्यात साजरा होईल आणि या गणेशोत्सवाला तुम्ही देखील आवर्जून भेट द्या। कदमवाडीच्या महाराजाचा जय श्रीराम, जय श्रीराम। गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया, कदमवाडीच्या महाराजांचा विजय असो। दोन सेकंद। पूर्ण उत्सव निर्विघ्नपणे सफलपणे आमच्या हातून साजरा करूया, आमच्या सेवा करून घ्या ओ महाराजा, ओय महाराजा मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती। गणपतीला नारळ देऊन आता हनुमंताला नारळ द्यायला चाललोय, कारण आमची दैवत आहेत आमचे गणपती बाप्पा आणि आमचे कदमवाडीचे बजरंगबली। आणि आम्ही नारळ देण्यासाठी आता बजरंगबलीच्या मंदिरात आलोय। जय बजरंगबली हनुमंता जागेवर देवा दया करा। संकल्प मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही हा जो नारळ ठेवलेला आहे तो मान्य करून या, प्रसन्न व्हा। आम्ही सर्व कार्यकर्ते सलामातप्रमाणे गणपती बाप्पाची मूर्ती आणली। बादशाह राजांचा अंबे मात की सियावर रामचंद्र की पवनपुत्र हनुमान की उमापति महादेव सगे वाले की हो। हा उत्सव संपूर्णपणे चांगल्या पद्धतीने आमच्या हातून साजरा करून घ्या ओ महाराजा, ओय महाराजा, गणपती बाप्पा। आणि नारळ देऊन आमच्या ह्या उत्सवाची सुरुवात झाली आहे। आज आगमन ज्याची आम्ही वाट पाहतोय थोड्या दिवसांनी। मंगलमूर्ती वाले की गणपती बाप्पा मंगल मूर्ती। संकल्प मित्रमंडळ गणेशोत्सव वर्ष 33 आम्ही इथे आता आगमनाच्या मूर्ती आणण्यासाठी चाललो आहोत आणि हे सर्व बालगोपाल आणि बरेच कार्यकर्ते डायरेक्ट येणार आहेत। संध्याकाळी 5-5:30 वाजतील कदाचित येईपर्यंत आणि आम्ही 5:30ला पुन्हा मिरवणूक सुरू करून रात्रीपर्यंत मिरवणूक चालेल आहे। मिरवणुकीत ढोल पथकाचा खास आकर्षण आहे, त्यानंतर बँजो आहे, लाईट शो आहे, लेझिम आहे, हलगी आहे। अशा प्रकारे पारंपरिकरित्या अशी मिरवणूक निघणार आहे संकल्प मित्रमंडळ कदमवाडीच्या महाराजाची। आणि कदमवाडीच्या बाप्पाच्या आगमनात थाटामाटात होणार आहे आणि आमचे बालगोपाल इथे सज्ज झालेले आहेत। सगळे आमचे छोटे छोटे बालगोपाल हे लवकुश आहेत, वैभव शिंदेचे आणि भावी अध्यक्ष सेक्रेटरी आहेत आमच्या मंडळाचे। बोलो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हे बाप्पाला आणा निघालोय आणि गाडी मुद्दाम घेतली नाही कारण शूट करायला मिळत नाही गाडी असेल तर। आणि माझ्याबरोबर महेश आहे, पाहू शकता महेश आणि मी चाललोय आरेमधून। ट्रॉली पुढे गेली आहे, ट्रॉलीला लवकरच गाठू आणि मंडपात जाईपर्यंत आम्ही ट्रॉलीला गाठू म्हणजे श्री साई 8 पण जाईपर्यंत। असं नाही रे, एकदा
काय साईडला थांबवतो. ट्रॉली ओढत चाललाय. भक्त गणपतीचे भक्त जे नाहीत सगळे तर डोळा मागे आहे बघा. आमचे अध्यक्ष पण पायी चालत येतात, संस्थापक आणि आमचे कार्यकर्ते जे आहेत खूप मेहनत घेतात गणपतीला आणि आगमनाच्या आतुरतेने वाट पाहतात आणि खूप उत्साह भरलाय मनामध्ये प्रत्येकाच्या. भर पावसात आम्ही ट्रॉली ओढतोय. आमचे गणेश भक्त सगळे मंडळाचे कार्यकर्ते फार ॲग्रेसिव्ह आहेत आणि पावसात देखील ट्रॉली ओढत आहेत. आणि असा अनुभव नाही, कारण वेगळा अनुभव आहे थोडासा. 33 वर्षात खूप छानसा असा कार्यक्रम इथे चाललेला आहे आगमनाचा. सुरुवातीपासून पावसाने देखील हजेरी लावलेली आहे आगमनाला आमच्या बाप्पाच्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती कदमवाडीच्या महाराजाचा. एकच्या दरम्यान आम्ही बोरवली ती साई 8ला येऊन पोचलोय आणि 1च्या दरम्यान आम्ही इथे पोचलो. आता लवकर मूर्ती काढण्याचा प्रयत्न असेल. मागून अजून काही स्वयंसेवक येत आहेत. जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे आणि त्यानुसार मूर्ती लवकरात लवकर हलवण्याचा प्रयत्न असेल आमचा. दादा तुला नंबर पाठवला बघ तिचा काय. आणि सुंदर सुबक अशा मूर्ती इथे पाहायला मिळत आहेत. कदमवाडीचा महाराजा इथे विराजमान आहे. तिथे हा बघा कदमवाडीचा महाराजा विराजमान झालेला इथे. 1 मिनिट. आणि खूप सुबक असं सुंदर असं धोतर इथे पितांबर आहे आणि त्याचं उपरणं जे आहे ते सुपर्ब आहे. म्हणजे शब्द नाही आहेत वर्णन करण्यासाठी. आमचे बाप्पा नेहमीच चांगलंच रूप घेऊन येतात, सुंदर रूप घेऊन येतात आणि यावर्षी देखील ते सुंदर रूप असं घेऊन आलेत. कदमवाडीचा महाराजा. बाप्पाला पाहिलं की डोळ्यात पाणी येतं, कारण वर्षभर त्याची वाट बघतो आणि आज त्याचं आम्ही आगमन करतो इथे आणि त्या आगमनाच्या निमित्ताने इथे त्याला पहिलं दर्शन आमचं इथे झालेलं आहे. कदमवाडीच्या महाराजाला घेण्यासाठी आम्ही त्या श्री साई 8 बोरवलीला आलो आहे आणि आज त्या इथले मूर्तिकार जे आहेत सचिन जाधव यांच्याशी आपण थोडी चर्चा करू. नमस्कार. नमस्कार. या श्री साई 8 इथे आम्ही म्हणजे प्रथमच आलो आहोत. अच्छा. आणि तुमचं जे आमचं जे गणपतीचं रेखीव रूप पाहिलं आणि खरोखर वाखाणण्याजोगं आहे आणि तुमच्या हातात आवडली आम्हाला. नाही आता मला वाटतं पूर्ण मरवमध्ये एकच मूर्ती ही फेमस होणार आहे बहुतेक. आपल्या समोर येत आहेत श्री साई 8चे मूर्तिकार श्री सचिन जाधव. आपण त्यांच्याशीच चर्चा करू. सचिनजी, आपल्या या कारखान्याला म्हणजे जवळजवळ किती या व्यवसायात तुम्हाला किती वर्ष झाली? आपल्या या व्यवसायात 19 वर्ष आहे. अच्छा. स्वतः पर्सनली मी चालू केलेलं. ओके. आणि माझ्याकडे टोटल सार्वजनिक 70 मूर्त्या 25 फुटापासून. सार्वजनिक 70. अच्छा. आणि घरगुती आहे ते 1200 ते 1400. अच्छा, म्हणजे हाईट किती आहे कमी जास्तीत जास्त म्हणजे अजूनपर्यंत कुठली? 1 फुटापासून 25 फुट. 1 फूट ते 25 फूट म्हणजे मला तुमचा 25 फुटापर्यंतचा रेकॉर्ड आहे आतापर्यंत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही उंच बनवू शकता? व्यतिरिक्त मला बस एवढीच आहे. हां, हे चांगलं आहे की त्यांचा एक उद्देश आहे की 25 फुटापर्यंत तर मी 25 फुटापर्यंतच करणार. आणि सेकंड थिंग म्हणजे तुम्हाला फक्त बोरिवली परिसरातच म्हणजे ऑर्डर्स असतात का अजून दुरून पण येतात? नाही, बाहेरूनच ऑर्डर आहे. सगळ्या बाहेरून ऑर्डर आहेत. आता एक उदयपूर गेली, आता एक अहमदाबाद जाईल. अहमदाबाद. अच्छा, म्हणजे मुंबईच्या बाहेरून देखील तुम्हाला ऑर्डर्स आहेत. अच्छा. आणि तुमच्याकडे कामगार किती कामाला असतात? म्हणजे असं 70 जण कामाला. 70 जण म्हणजे अशी साई 8मध्ये तुम्ही पाहू शकता 70 माणसं त्यांच्या हाताखाली कामाला आहेत आणि सगळे कलाकार बनलेले आहेत त्यांच्या हाताखाली. ते यांना गुरु मानलं पाहिजे. त्यांनी शिष्य आहेत त्यांचे सगळे. एक चेला माझा मागे. हा चेला आहे. नाव काय तुझं? प्रसाद. आपल्याशी भेटून खूप आनंद झाला आणि पुन्हा आम्ही वारंवार तुमच्याकडे येत राहू आणि गणपतीला आमच्या दर्शनाला नक्की या. नक्की या. आम्ही सत्कार करू तुमचा. आणि धन्यवाद, खरंच धन्यवाद. कारण ही सुबक मूर्ती पाहिली ना बघूनच आम्हाला खूप मनात भरलेली आहे. छान आवडली ना? आवडली. धन्यवाद. मूर्ती उचलायला लगेच आलेलो पण अजून वेळ लागतोय जरा, कारण इथे आला कारखान्यात आल्यानंतर थोडासा वेळ लागतो, विलंब असतो. थोडी अंगठीचं काम बाकी होतं थोडंसं आमचं. ते कदमवाडीचा महाराजा इनिशियल आम्ही जे लिहिलं आहे इनिशियल होते होतं ते लावायचं आहे. त्याच्यात लाईट्स वगैरे आहे म्हणजे अजून इफेक्टिव्ह वाटणार आहे. आमच्या मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष आणि खजिनदार, उपखजिनदार येऊन जुळून आला आहे. 5 पांडव इथे उभे आहेत
हे 5 पांडव 50 पैकी आणि अजून 5 पांडव पुढे मूर्ती पाहत आहेत आणि हा योग जुळून आलाय म्हणून एक 5 पांडव आहेत आणि ते कौरव आहेत. आणि जेवणाची व्यवस्था केली आहे, भोजन व्यवस्था आहे आणि आम्ही काहीतरी पुलाव आणलाय ना, पुलाव आणलाय आणि थोडासा पोटपूजा होईल कारण काही पण संध्याकाळ होणार. पुलाव रायता आणि पापड. पुलाव रायता पापड. अरे तो भंडारा हो गया भाई. हाँ भाई भंडारा है आज इधर. लेकिन मूर्ती एक ही बार आहे की रोज रोज नाही भंडारा आहे. पाटील भाऊ आता ते आगमनाला तुम्ही आलाय तर ते तुम्ही असं काय करताय जेवायचं? 2 वाजले की भूक लागते तुला. पाटीलचा टाइम लक्षात ठेवा, घाबरू नको. काय आहे ते बघ, त्यांना भूक ताण काय नाही बघ. सगळे आंधळे गोळे गावकल काळा गावकल. अरे कोणत्या अरे पण ते अंधशाळेतल्या कुठल्या अंधशाळेतून आले? आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तुम्ही पाहू शकता. इथे फुल उत्साह भरलेला आहे आगमनासाठी आणि फुल एन्जॉय करतात. यंग जनरेशन आहे आपली. असाच उत्साह कायमचा त्यांच्या मनात राहू देत, वर्षभर राहू देत. नवरात्रीमध्ये पण राहू देत. नवरात्रीत, माघी जयंती, शिवजयंती, दहीहंडी उत्सव सगळ्या उत्सवात राहू देत. भोजन व्यवस्था आहे बोलल्याप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे राजेश वाटपला आहे. पापड देता है. कसली लाईन आहे? अरे हो, मी बोलो गणपती दर्शनाची आहे. लालबागच्या राजाला पण एवढी लाईन लागत नाही तेवढी इथे जेवणाला लावल्या लोकांनी. हो टोकन बिकन नाही काय पास. लालबागच्या राजा लाईन लागलं ती लाईन लागले तुला. हा अरे नाही ना, तो पास कुठे, सगळे त्याचेच पासवाले आहेत. हे तुझा बापूच वाटतोय का पुढे पास आहे ना? नाही बोलतो. आपल्या आगमनासाठी आमचे जावई पण आलेत खास. ओमकार आलाय आवर्जून वेळ दिला. आमच्या आगमनासाठी नक्की आहे संध्याकाळी. संध्याकाळी नक्की. आणि मूर्ती चालवली जाते आमची आगमनासाठी. आता अजून आम्हाला 3:30 झाले, खूप वेळ झालाय. आय थिंक आज खूप उशीर होणार आहे. मी ॲटलास मूर्तीची पूजा करून आता मूर्ती हलवतोय आम्ही. ताई सचिन जाधव आणि मूर्तीचं आगमन झालं आमच्या. मूर्ती मंडपातून बाहेर पडताना ज्या बाप्पाच्या आगमनाला ते सुरुवात होईल. आम्ही मंडपातून जस्ट आता बाहेर काढलेली आहे मूर्ती आणि मूर्ती पुढे चालली आहे. पाऊस आलाय तर वांदे होईल म्हणून आम्ही प्लॅस्टिकसाठी सोय करतोय. त्याच्यासाठी थोडा लेट होतोय. मूर्ती आणायचं बोलत थोडा लेट होतो. आता माझ्याबरोबर जयू आहे. मागाशी महेश होता. आता जाताना जयू. जरा रस्ता करत करत ट्रॅफिकमधून आम्हाला आमची मूर्ती न्यायची आहे. ही मूर्ती चालली आमची पुढे घ्यायची ना गाडी. आज ससे लोक कैसा है गणपती बाप्पा. पब्लिक अडवण्यात आपले माणसं एक्सपर्ट आहेत आणि ट्रॅफिक कंट्रोल करण्यात. आणि ट्रॅफिक कंट्रोल केली जाते. भरपूर आमचे कार्यकर्ते इथे माझ्या मागे पाहू शकता बाईकवर वगैरे. कार्यकर्ते नेहमी कार्यरत असतात. स्वागत आणलंय आणि पुलकितचं स्वागत आहे. आमच्या मंडळातर्फे पुलकितने चांगली कामगिरी केलेली आहे. आमच्या बाप्पासाठी कागद आणलाय. कागद पुलकित गुड जॉब.
आणि फुल धमाल चाललाय. मिरवणुकीचा ब्लॉग हा 2 याच्यात येणार आहे. गणपती बाप्पा. ड्रायव्हर एक नंबर आहे. आपला कार्यकर्ता पाटील एक्सपर्ट आहे गाडी चालवण्यात. कुठलाही टेम्पो द्या, ट्रक द्या, एक नंबर. मित्रांनो ब्लॉग 2 याच्यात येतील. एकदा आगमनाचा वेगळा येईल आणि आपला हा जो आतापर्यंत घराकडे आणला आम्ही गणपतीला तो एक वेगळा येईल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ट्रॅफिक कंट्रोल करत करत आम्ही वगैरेपर्यंत पोहोचलोय. बऱ्यापैकी आलोय आम्ही. चांगला रस्ता पार केलाय. अजून तरी आम्हाला कुठला प्रॉब्लेम नाही झालाय. पोहोचलोय आणि चांगली मूर्ती आली आहे आणि इथे लाईट शो होणार आहे. लाईट शो लावलेला आपण. मित्रांनो आपला महाराजा कदमोळीचा महाराजा सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि ऑड डे असल्यामुळे ट्रॅफिक असताना देखील ह्या कार्यकर्त्यांची जी मेहनत होती ट्रॅफिक हटवून महाराजाला इथपर्यंत आणलंय. खूप मेहनत लागली कार्यकर्त्यांच्या. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन. आणि आता आपला आगमन सोहळा सुरू होईल. परंतु ब्लॉग मोठा होतो त्यामुळे इथपर्यंत महाराजा आपले इथपर्यंत आलेत. इथपर्यंत ब्लॉग सदर केलाय. आणि जो आगमन सोहळा आहे तो मुख्य आगमन सोहळा आहे. हाही मिरवणूक त्यात हलगी आहे, बँजो आहे, ढोलपथकाचं खास आकर्षण आहे. आणि असा आगमन सोहळा पाहायला विसरू नका. कदम मालिका सज्ज झालेत. तुम्ही सुद्धा सज्ज व्हा. उद्या पुन्हा पहा ह्याचा पुढचा भाग आगमन सोहळा कदमवाडीच्या राजाचा, कदमवाडीच्या महाराजाचा आगमन सोहळा पाहायला विसरू नका. टू बी कंटिन्यू.